थांबा इथं. चला चला काही ऐका ना, मध्ये ऐका नका म्हणा, एक मिनिट थांबा ना. हां सोबत चला दोघं सोबत चला. सर्व मंडळींना मी विनंती करते की त्यांनी सरांचे मनपूर्वक स्वागत करावे. जोरदार टाळ्या होत जाऊ द्या. हे स्वप्न हृदयात घेऊन अवघ्या 18व्या वर्षी म्हणजेच 18व्या वर्षी त्यांनी पोलीस खात्यात प्रवेश केला. वाहतूक पोलीस या पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे अनेक जबाबदाऱ्या आणि अनुभवांनी समृद्ध. पर्याय कधीच नव्हता. आपल्या कामात त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणा, मेहनत आणि कर्तव्यनिष्ठा यांना सर्वोच्च स्थान दिले. परिस्थिती कठीण असो किंवा जबाबदारी मोठी असो, त्यांनी नेहमी शांतपणे, संयमाने आणि धैर्याने आपले कधीच हार न मानण्याची वृत्ती हीच त्यांच्या यशाची खरी ओळख ठरली. अनेक वर्षांचा निष्ठावान असून त्यांचा कर्तृत्वाने लिहिलेल्या सुवर्ण अध्यायाचा गौरवशील टप्पा, तरी त्या गणवेशाला दिलेला मान, समाजासाठी केलेली सेवा आणि सहकार्यांच्या मनात निर्माण केलेला आदर कायम राहणार आहे. पद निवृत्त होते पण कर्तृत्व कधीच निवृत्त होत नाही. सेवा संपते पण प्रेरणा कायम जिवंत राहते. आदरणीय वसंत कुलकर्णी सर आपल्या प्रदीर्घ विनंती करते की त्यांनी टाळ्यांनी त्यांचा I thank you for being here. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, नेमणूक खुलताबाद पोलीस स्टेशन. आज आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार वसंत बालाजी कुलकर्णी, आम्ही त्यांना लाडाने बाप्पा म्हणतो. आज त्यांची पूर्ण 40 वर्ष सेवा झालेली आहे. आज इतक्या प्रदीर्घ सेवा करून हा माणूस आत्तासुद्धा त्यांच्या चेहरा खूप फ्रेश वाटतो. आमच्याकडे पोलीस स्टेशनलाही त्यांच्या सेवापूर्ती सोहळा पूर्ण झाला. या सेवापूर्ती सोहळा त्यांच्याबद्दल अनेकांनी खूप कौतुक घेऊन शब्द व्यक्त केलेले आहेत. खरं तर आता अधिकारी आमच्याकडून सेवानिवृत्त होतो आहे, यावरती आमचाही विश्वास बसत नाही. नेहमी हसत खेळत असणारा आणि कुठल्याही गोष्टीला सकारात्मक वृत्तीने कशा प्रकारे हँडल करणारा असे हे आमचे कुलकर्णी बाप्पा आहेत. त्यांना ही सेवापूर्ती केल्याबद्दल खुलताबाद पोलीस स्टेशनमार्फत आम्ही त्यांच्या सत्कार सोहळे ठेवलं होतं आणि पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना उत्तम आयु आरोग्य लाभो, समृद्धी लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगोदर आदरणीय वसंत बालाजी कुलकर्णी की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त 2020-26 40 वर्ष केलेले पूर्ण केलेले 10 ते 12 पोलीस स्टेशन केलेले मी औरंगाबाद ग्रामीण. जो स्नेह कायम ठेवला त्या स्नेहामुळे आज ते सगळ्यांचे, कुणाचे लाडके भाऊजे आहे, कुणाचे लाडके पप्पा आहे, कुणाचे ते लाडके आहो पण आहे. आणि म्हणून
त्या लाडके काका लाडके आहो या माध्यमातून त्यांचा सुरू झालेला प्रवास, त्यांचं खरं तर आरजी कुलकर्णी, मंगल कुलकर्णी यांनी त्यांचं जे गृह ज्या मातृत्व पितृत्वाच्या नात्यानं जमवलं, अनेक संकट आली तरी ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. असे आमचे बालाजी कुलकर्णी हे सगळ्यांचेच लाडके आहेत. आम्ही सगळे सासरे मंडळी त्यांना आनंदाने अगदी प्रेमाने, म्हणजे वेळ आली तर सुनीताला रागवू, परंतु त्यांना कधी आम्ही दुखवलेलं नाही, त्यांनी आमच्या परिवाराला कधी दुखवलं नाही. अधिक महिन्याचा धोंड्याचा कार्यक्रम काल झाला, त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा उत्साह हा नेहमी प्रमाणित दिसून येत होता. असं वाटलं नाही की ते सेवानिवृत्त झालेले आहे. सेवेमध्ये असताना त्यांनी घराकडे लक्ष देऊन सेवा केलेली आहे आणि म्हणून ते राष्ट्राप्रती असेल, सेवाप्रती असेल, कर्तव्याप्रती असेल, ते कुठेच कमी पडले नाही. तसेच त्यांच्या कुटुंबाप्रती असेल तिथेही ते कमी पडले नाही. त्यांची जी अखंड सेवा बऱ्याच संकटांनी, अनेक अडचणींनी अशी भरत असताना सुद्धा त्यांनी त्यांचा आनंद, कर्तव्यनिष्ठा कधी कमी होऊ दिलेली नाही. आणि म्हणून या त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त अनेक जणांना खूप काही बोलायचं आहे, परंतु कार्यक्रम जेवढा भरगच्च होता, त्यातही वैष्णी मंडळी होती, त्यातही लहान मुलींचे डान्स होते, ह्या सगळ्यांनी खूप त्याच्यामध्ये रंगत आणली. विशेष म्हणजे आज रजतचे सासरे राम, त्यांचा साला भैया, शुभांगी त्याच्यामुळे अजूनच जास्त खुश वाटत होती. आणि म्हणून या सगळ्या परिवाराच्या वतीनं शुभांगीच्या घरचे नातेवाईक, कुलकर्णी सरांचे घरचे नातेवाईक आणि सुनीताचा तर गोतावळा खूपच मोठा आहे. म्हणजे मैत्रिणीचा असो, नाहीतर तिच्या सगळ्या कार्यातून जोडल्या गेलेल्या लोकांचा असो. आणि म्हणून या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सर्वांनी जो कौतुक केलं, कौतुक सोहळा केला आणि आमच्या जावयाचं जो मान सन्मान केला, त्याबद्दल इंगळे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देत असताना मी एवढंच म्हणेन की सर, तुम्हाला निश्चित चांगलं यश, निरोगी आयुष्य मिळो. कारण दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माने जुळते. आज या अधिक मासाच्या निमित्त होत असलेला हा दुग्ध शर्करा योग धोंड्याच्या महिन्यातला आमचे जावई एक चांगला भरगच्च कार्यक्रम होऊन सेवानिवृत्त होत आहे. मी इंगळे परिवाराच्या वतीनं त्यांना पुष्पगुच्छ देतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या घटकांनी त्यांच्या सेवेमध्ये जे जे मित्रपरिवार त्यांना लाभला, त्यांना त्यांचा स्वभाव माहिती आहे, त्यांचे सगळे गुण अवगुण सुद्धा माहिती आहे आणि त्यासह त्यांनी त्यांना स्वीकारलं, त्यांच्यावरती प्रेम केलं. प्रत्येक संकटामध्ये त्यांचा स्टाफ हा नेहमी पोलीस डिपार्टमेंटचा त्यांच्या सोबत राहिला. त्याबद्दल त्या स्टाफचेही मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना आमच्या इंगळे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. समोर बघायचं, समोर बघा. चला रे. कसं थोडं
माझं नाव वसंत बालाजी कुलकर्णी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. आता सेवानिवृत्त वयाच्या 18 वर्षी भरती झालेलं आहे. माझे वडील पण पोलीसमध्ये होते. तर माझी पण इच्छा होती पोलीसमध्ये जायची आणि देश सेवा करायची आणि पब्लिकची सेवा करायची. माझे 10 ते 12 पोलीस स्टेशन झालेले आहे. आता वयाच्या 28 वर्षी माझे 40 वर्ष पूर्ण केली सर्व्हिसची. कुठे कुठे सर्व्हिस केली सर आपण? मी पहिले ट्रॅफिक सिटीला ट्रॅफिक केली, राणीपूर चौक, सिटी चौक, त्याच्यानंतर सिल्लोड, ग्रामीण सिटी, PMRC पैठण, देवगाव रंगारी, फुलंब्री आणि खुलताबाद, शेवटमध्ये खुलताबाद. तुम्हाला कुठे छान वाटलं सर जिथे जिथे तुम्ही होते? विषयी का माझ्या सर्वच पुढे चांगलं वाटलं. म्हणजे आपण चांगलं म्हणजे सगळं चांगलं. इतकं कॉन्फिडन्स आपल्याला समोर काय सांगतो हे असं प्रेम आहे. जी माझी वागणूक आहे लोकांसोबत त्यांचं ते माझ्या मुलीला आहे प्रेमाने वागणूक. जे पण आलेले आहे ते पाहुणे आलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.